12th प्लेयर को मंच पे भेजें। मनोज भाई परमार काफी अच्छा आयोजन किया है टेनिस क्रिकेट वीआईपी संदीप दादा चौहान जी की तरफ से। हितेश 11 के 12th प्लेयर को मंच पे भेजें और मैच जल्द से जल्द स्टार्ट करें। बैट्समैन ऑन ग्राउंड। चार ओवर का मैच, 1 ओवर पावर प्ले। और दर्शक रेडी, बैट्समैन रेडी, बॉलर रेडी और मैच का पहला बॉल। बाबू भाई मांडविया ज्या होई ना त्या कमेंटेटर पास संपर्क हितेश करे। 11 के 12th मैन बाबू भाई कृपया मंच पे आए। कमेंटेटर बॉक्स पहले पास बॉल आओ के प्लीज। फेंकते हुए और ये फुल टॉस बॉल था, कट कर दिया है कीपर की तरफ। 1 रनों के लिए दूसरा रन भागते हुए और 2 रन पूरा कर लिया काफी आराम से। हितेश 11 के 12th प्लेयर को मंच पे भेजे। आ गया स्ट्राइक पे ललित, नॉन स्ट्राइक विक्की। पहला बॉल कट किया है 2 रनों के लिए। यॉर्कर बॉल फेंकने की कोशिश, काफी अच्छा कट खेला। और ये दूसरा बॉल मैच का सेमीफाइनल के लिए है ये। और ये अच्छे लेंथ पे बॉल स्क्वायर कट खेल दिया गया है बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए। और ये 4 रन, काफी अच्छा शॉट खेला है। पावर प्ले का अच्छा इस्तेमाल कर रहे हैं, उनको मालूम है फील्डर अंदर है सीमा रेखा। काफी अच्छा शॉट, स्क्वायर कट खेला है ललित की तरफ से। दो गेंदे 6 रन। और ये तीसरा बॉल देखना होगा, बॉलर कुछ परिवर्तन करते हैं। और ये फुल टॉस बॉल था, कट किया है सिंगल के लिए। दूसरा रन की कोशिश पर फील्डिंग काफी अच्छी, केवल 1 रन से संतुष्ट करना पड़ेगा। और विक्की अपना पहला बॉल फेस करते हुए और ये लेंथ बॉल था, कट किया है सीमा रेखा के अंदर ही बॉल है। और 1 रन, केवल 1 रन। स्ट्राइक रोटेट करते हुए और ललित स्ट्राइक पे जो एक चौका ऑलरेडी मार चुके हैं। और ये ओवर पिच बॉल था, लॉन्ग ऑन की तरफ ढेल गया है 1 रनों के लिए। दूसरे रन की कोशिश, मिस फील्डिंग कर दी है यहां पर और ये 2 रन पूरा कर लिया है। काफी खराब फील्डिंग यहां। 10 रन बोर्ड पे आ चुके हैं। और ये मैच अपने दूसरे सेमीफाइनलिस्ट के लिए किया जा रहा है। और ये ओवर का आखिरी गेंद और यॉर्कर बॉल था, 1 रन लॉन्ग ऑन की तरफ। दूसरा रन भागने की कोशिश पर फील्डिंग काफी अच्छी, काफी अच्छा थ्रो, काफी अच्छी फील्डिंग। 1 रन और 1 ओवर। नो बॉल का इशारा एम्पायर की तरफ से और ये फ्री हिट होगा। नो बॉल,
बोनस फ्री हिट। देखना होगा सीमा रेखा के बाहर आती है कि नहीं ये बॉल। और ये फुल टॉस बॉल है, ऊपर उड़ा दिया गया है, कैच लेने की कोशिश, पर ये नो बॉल है। और ये दूसरा रन भागते हुए रनआउट की कोशिश, वो भी नाकाम हुई। और ये 2 रन आए हैं। ओवर की समाप्ति 14 रन, काफी अच्छा स्कोर। पावर प्ले में देखा जाए तो 14 रन काफी होते हैं। एक ओवर 14 रन। अगर ऐसे ही बैटिंग बरकरार रखी तो शायद ये सेमीफाइनलिस्ट, सेकंड सेमीफाइनलिस्ट हो सकते हैं। पर टेनिस बॉल का कुछ भरोसा नहीं। 4 बॉल पे 4 विकेट भी गिरते हैं यहां, और 4 बॉल पे 4 छक्के भी लगते हैं। और अगले बॉलर महेश चौहान, बैट्समैन ऑन स्ट्राइक ललित, जो ऑलरेडी चौके मार चुके हैं, अच्छे फॉर्म में नजर आ रहे हैं। और ये अपनी पहली गेंद फेंकते हुए महेश चौहान। और ये पहला बॉल लेग साइड खेलने की कोशिश की है, सिंगल के लिए थ्रो फेंका, स्टंप बीट कर गए हैं और 1 रन। काफी अच्छी फील्डिंग देखा जाए तो, काफी अच्छी बॉलिंग महेश चौहान द्वारा। और अपना दूसरा बॉल फेंकते हुए महेश चौहान, और अगेन लेग साइड फ्लिक करने की कोशिश की है, पर 1 रन से संतुष्ट। एलबीडब्ल्यू का अपील, एलबीडब्ल्यू का अपील किया है यहां। एम्पायर का डिसीजन क्या है? डीआरएस के लिए अपील किया है, डीआरएस मांगा है बैट्समैन ने, एम्पायर ने। बैट्समैन डीआरएस ले सकता है ना? नहीं, क्या बैट्समैन डीआरएस ले सकते हैं ना? एम्पायर डिसीजन लास्ट डिसीजन है, डिस्कस नहीं करें कृपया। तर आपण इथून मात्र पाहतोय सेमीफायनलची दुसरी लढत, सामना 4 षटकांचा आहे। फलंदाज बाद झाला आणि धावसंख्या धावफलकावरती। इथून मात्र फलंदाज बाद होतोय, बिग विकेट डाऊन।
थँक्यू. थँक्यू. इथून मात्र नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय. काय अमित आहेत. हा चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे लावून अपील, मात्र पंचांनी अपील फेटाळून लावली आणि अवधी होता सिंगलचा. धावसंख्या सिंगलने पुढे सरकली. 16 धावा धावफलकावरती. दुसरं षटक सुरू आहे. शेवटचे 2 अंतिम चेंडू शिल्लक असतील. अर्ध विकेटने पुन्हा एकदा हा चेंडू ऑन साइडला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहे डीप मधून. प्रयत्न चांगले आहेत आणि फलंदाज बाद होतील. बिग विकेट डाऊन. धावसंख्या धावफलकावरती इथून मात्र 16 धावा. 3 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. न्यू बॅट्समन इनटू द ग्राउंड प्रयाग येत आहेत. नवीन फलंदाज प्रयाग येत असताना मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 16 धावा. अंतिम चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकामधील. अर्ध विकेटने पुन्हा एकदा हा चेंडू ऑफ ड्राईव्हचा अप्रतिम फटका. कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. तोपर्यंत सिंगल आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. विकेट पडले तिथून मात्र आपण पाहतोय 3 विकेट पडलेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकतोय. आणि जे प्रेक्षक घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. एसपी ग्रुप चषक आपण पाहतोय आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक संदीप दादा चव्हाण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक तिसऱ्या षटकामध्ये येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. राकेश अर्ध विकेटने स्लोवर पद्धतीचा चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक येतोय लॉंगॉन वरून. मात्र चेंडूवरती येण्याचा नक्कीच प्रयत्न केले होते मात्र शेवटच्या मोमेंटला ते थांबले आणि चेंडू जमिनीला ब्रश होत असताना तोपर्यंत अवधी होता 2 या धावसंख्येचा. 2 ने टीमची टोटल पुढे सरकली. 19 धावा धावफलकावरती. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहतोय आणि धावसंख्या 19.
तर नक्कीच इथून मात्र धावसंख्या 19 धावा. अजून इथून मात्र शेवटचा सामना खेळणं बाकी आहे. स्ट्रायकन वरती फलंदाज प्रयाग आहेत. उर्ध विकेटने पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फुलटा चेंडू होता ऑन साइडला कार्पेटच्या सायने मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. फक्त मिळेल या चेंडूवरती सिंगल आणि सिंगलने टीमची टोटल सरकले पुढे 20 धावा धाव फलकावरती. वीस धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज होत असताना हा चेंडू वेगाने बॅट फिरवली होती. चेंडू आणि बॅटचा योग्य तो संपर्क होत नाहीये. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. डॉट चेंडूची समाप्ती. डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक तिसरं सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धावसंख्या. दुसऱ्या बॉलवरती सिंगल पाहायला मिळाले आणि तिसऱ्या बॉलवरती डॉट चेंडू. चौथा चेंडू. हा चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेट क्षेत्रामध्ये कोणती चूक होत नाहीये. बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. थँक्यू. नवीन बॅट्समन येतोय मैदानाच्या आतमध्ये. रोहन येतोय 6व्या क्रमांकावरती. धावसंख्या धावफलकावरती स्थगित पाहायला मिळतं 20 धावा. षटक क्रमांक तिसरं सुरू आहे. राकेश आहेत. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी दाखवले. 4 चेंडूंवरती 1 विकेट त्याने प्राप्त केले आणि 3 धावा इथून मात्र दिल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा राकेश सज्ज झालाय ओव्हर द विकेटने. स्लोवर पद्धतीचा चेंडू. इथून मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत पॉइंट वरती. चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला होता मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. चौकार येतो आणि चौकाराच्या सहाय्याने इथून मात्र धाव संख्या पुढे सरकली. 24 धावा. 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकामधील. स्ट्रायकिंग वरती रोहन. हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर जरूर काढलं होतं. यष्टीरक्षक येत आहे चेंडू खाली. कोणती चुकी होत नाहीये. बिग विकेट डाऊन. ज्या रोहनने मागच्या बॉलवरती चौकार टोकला होता तोच फलंदाज इथून मात्र मैदानाच्या बाहेर दिस आहे.
हॅलो चेक. तर इथून मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर तर अजर काजी यांना विनंती आहे, जर आपण आला असाल तर मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपले या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. अजरजी काजी यांना विनंती आहे, आपण आला असाल तर मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपल्या एसपी ग्रुप चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. अंतिम षटक मंगेश चव्हाण येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू इथून मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चांगला प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बघा. दोन्ही डोक्याला लावत असताना क्षेत्ररक्षक. तर आदरणीय अजरजी काजी यांचं शुभागमन झालंय. दादांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं एसपी ग्रुप चषकामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. तर आमचे प्रमुख मान्यवर अजरजी काजी साहेबांचं इथून मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 26 धावा 26. तर इथून मात्र फलंदाज होतोय बाद.
तर नक्कीच इथून मात्र या स्पर्धेमध्ये प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. अजरजी काजे साहेब देखील इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील मी मनापासून सहर्ष हार्दिक स्वागत करतोय SP ग्रुप चषकामध्ये. चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. अजून आम्हाला इथून मात्र एक सामना कव्हर करायचा आहे, त्यामुळे तो सामना 3 षटकांचा असेल. लवकरात लवकर इथून मात्र सामना सुरू करणं फार गरजेचं आहे. नक्कीच इथून मात्र प्रमुख मान्यवरांची उपस्थिती संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं मी SP ग्रुप चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. धावसंख्या 28 बनवली आणि 29 चा पाठलाग करायचा आहे टीम ओमसाई टीमकर या टीमला. तर ओमसाई टीमकर या संघाचा 12th मॅन लवकरात लवकर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहे. महेश चव्हाण आहेत स्ट्रायकिंग वरती आणि नॉन स्ट्रायकिंग वरती सनी आहेत. बॉलिंग मार्क वरती दीपेश. चला सामना सुरू करूयात. पंच देखील सज्ज आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. सामन्याला होते सुरुवात स्ट्रायकिंग वरती महेश चव्हाण. बनवायचे आहेत 29. कशा पद्धतीने हा संघ पाठलाग करेल हे पाहणं गरजेचं आहे. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू दीपेश उर्ध विकेट. स्लोवर पद्धतीचा चेंडू हुक केलाय इनफिल्डच्या वरून. आउटफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. क्षेत्ररक्षक जात आहे तोपर्यंत 2 धावा. एकच रन्स पूर्ण केले.
आणि एकने स्वतःचा आणि सांघिक खातं ओपन केलं जात आहे. एकने टीमची टोटल धावसंख्या 1 या आकड्यावरती. तर आमचे गुणलेखक मित्र मनीष यांची देखील आम्हाला आजच्या दिवसामध्ये अप्रतिम साथ लाभली. त्यांचं देखील मी विशेष कौतुक करतोय. चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मनीष यांच्या माध्यमातून होत असताना तर महेश चव्हाण साठी कॅश प्राइज आले. या स्पर्धेचे लाडके आयोजक पिंकूबाई यांच्या माध्यमातून लागोपाठचे 3 षटकार महेश चव्हाणने मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 21,000 यस 21,000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. इथून मात्र पारितोषिक दादांच्या माध्यमातून 21,000 रुपये लावण्यात आलेला आहे. लागोपाठचे 3 षटकार ठोकले महेश चव्हाण यांनी तर 21,000 रुपये त्याला देण्यात येतील. पुन्हा एकदा उर्ध विकेटने हा चेंडू हुक केलाय. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केलेत. शॉट स्क्वेअर लेग मध्ये. तोपर्यंत एकच धाव. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही टीमची टोटल पुढे सरकली आहे. धावसंख्या धावफलकावरती 3 या आकड्यावरती. धावसंख्या धावफलकावरती 3 या आकड्यावरती. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. पायाच्या सहाय्याने अडवण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. मात्र हा खेळ फुटबॉलचा नाहीये. हा खेळ आहे क्रिकेटचा. इथून मात्र हाताने काम करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाला. आणि अवधी होता 3 या धावसंख्येचा. 3 टीमची टोटल पुढे सरकली. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. 6 धावा धावफलकावरती. तर नक्कीच 7 धावा आहेत. बघा शॉर्ट रन चेक करायचे. पंचांनी इथून मात्र रिव्ह्यू घेतलाय. कोणत्या एंडला? स्ट्रायकर एंडला की नॉन स्ट्रायकर एंडला? स्ट्रायकर एंडला. यस.
थँक्यू. तर शॉर्ट रन नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. तर हितेश 11 या संघासाठी कॅश प्राइज आले भावेश वाघेला यांच्या माध्यमातून. जर हितेश 11 हा संघ जिंकतोय तर रोख रक्कम 11,000 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल त्या टीमला भावेश वाघेला यांच्या माध्यमातून. तर नक्कीच इथून मात्र एसपी ग्रुप चषक आपण पाहतोय. जय भवानी क्रिकेट क्लब बिगेस्ट टुर्नामेंट ऑफ द कल्याण एसपी ग्रुप चषक 2025 च हे पर्व आपण पाहतोय. आणि त्याचे लाडके आयोजक आमचे संदीप दादा पिंकूबाई या नावाने ते परिचित आहेत. त्यांच्या माध्यमातून हे दर्जेदार आयोजन आणि दादा देखील इथे उपस्थित आहेत. सामन्यांचा आनंद घेत असताना त्यांचा देखील संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण बघितला. जेबीसीसी कल्याण बी या संघामध्ये त्यांना आपण बघितलं. तर नक्कीच हितेश 11 या टीमने जर या सामन्यामध्ये विजय प्राप्त केला तर भावेश वाघेला यांच्या माध्यमातून रोख रक्कम 11,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. फुलटा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत मात्र जेल सोडलाय. तोपर्यंत अवधी होता. अप्रतिम प्रयत्न केलेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिन्ही टीमची टोटल सरकली पुढे. धावसंख्या धावफलकावरती 10 दुहेरी अंकामध्ये. तर जीवराज घावरे यांना विनंती आहेत मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या समाजाचे खजिनदार आहेत. रुक्की समाजाचे ते खजिनदार आहेत. त्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. अठरा बॉल शिल्लक आहेत आणि 19 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तर चला सामना स्पीडअप करायचा आहे. या पुढील देखील आम्हाला सामना खेळवायचा आहे. एक सामना 3 ओव्हरचा सामना असेल. अंधाराचं साम्राज्य आपल्याला नक्कीच थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. त्या अनुषंगाने आम्ही पुढचा सामना 3 षटकांचा खेळवणार आहोत आणि एक षटक हे पॉवर प्लेच असणार आहे. पुन्हा एकदा क्लीन बोल्ट आणि अशा पद्धतीने फलंदाज बाद डीजे. थँक्यू. तर हितेश 11 हा संघ जर या सामन्यामध्ये विजय प्राप्त करतोय तर त्या संघाला भावेश वाघेला यांच्या माध्यमातून रोख रक्कम 11,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा.
हा चेंडू मोठा फटका येतोय, चेंडूला फेकून दिलाय, मिडल ऑफ द बॅट, मिड विकेट सीमा पार, षटकार दिजय. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 6 ने पुढे सरकली, 16 धावा. धावा येत नव्हत्या, धावा कुठेतरी थांबल्या होत्या, मात्र षटकार आलाय किशोरच्या बॅट मधून. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण, टाळ्या वाजवून इथून मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावरून कौतुक करतायत गोलंदाज आपण पाहतोय प्रयागचा. षटकारानंतर डॉट चेंडू येतोय, स्ट्रायकर वरती फलंदाज किशोर, ओढ विकेटने पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू आपण पाहणार आहोत, डॉट चेंडूची समाप्ती. आणि अशा पद्धतीने हा निर्धाव चेंडू येत असताना लागोपाठचा दुसरा डॉट येतोय. गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चौदा चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धाव संख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. उर्ध विकेटने पुन्हा एकदा सज्ज झाला. हा चेंडू ब्लॉकल मधून खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन ला, सुंदर जेल टिपला जातोय. बिग विकेट ज्या किशोरने षटकार टोकला होता तोच फलंदाज मैदानाच्या बाहेर. तर इथून मात्र गोलंदाज सज्ज झालाय प्रयाग. हा चेंडू ऑन साइडला पूल गेलाय, क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, सुंदर जेल टिपला जातोय. बिग विकेट डाऊन, मंगेश चव्हाणची खेळी संपुष्टात. थँक्यू, धन्यवाद. तर इथून मात्र नवीन फलंदाज झालाय मैदानाच्या आतमध्ये, साहिल येतोय. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 13 रन्सची जरूरत आहे. हितेश 11 या संघासाठी सुवर्ण संधी आहे. आमचे भावेश वाघेला यांच्या माध्यमातून जर संघ जिंकला हितेश 11 तर रोख रक्कम 11,000 रुपयाचं पारितोषिक त्या संघाला देण्यात येईल.
तर नक्कीच आपण आयोजन पाहतोय SP ग्रुप चषक 2025 च पर्व आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक नक्कीच संदीप पिंकूबाई चव्हाण दादांच्या माध्यमातून दर्जेदार इथून मात्र सुभाष मैदानावरती आयोजन पाहायला मिळतंय. कल्याणचं एक नामांकित आणि जुनं क्रीडांगण, ऐतिहासिक क्रीडांगण म्हणून या क्रीडांगणाची ख्याती आहे. त्याच क्रीडांगणावरती हे आपल्याला 3 दिवस या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतंय. आज रुकी समाजाचं हे आपण क्रिकेट पाहतो. उद्या कल्याण डोंबिवली ग्रामीण हे संघ उद्या खेळताना दिसतील आणि तदनंतर ओपन हॉल तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला ओपनचे संघ खेळताना पाहायला मिळतील. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12ची गरज आहे. पुन्हा एकदा इथून मात्र चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. पॉइंट वरून कव्हर मध्ये येतोय क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बॉल शिल्लक आहेत 11 आणि 11 चेंडू मध्ये 10 रन्सची गरज आहे. नक्कीच या क्रीडांगणाच्या चारही बाजूंनी प्रेक्षकांची आपल्याला गर्दी पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र नक्कीच सुरू आहे. अजून अंतिम सामना आम्हाला खेळवायचा आहे. पुन्हा एकदा इथून मात्र गॅप मधून चेंडू काढायचा होता. डायरेक्ट हिट करण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता आणि अवधी होता 1 या धावसंख्येचा. 1 ने टीमची टोटल सरकले पुढे. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. बॉल शिल्लक आहे 10 आणि 10 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. दहा चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्पीडअप करायचा आहे. विलंब नकोय, चर्चा नकोय. आजच्या दिवसामध्ये चांगली पंचगिरी केली ती म्हणजे आमचे निरंजन सावंत सर एक नामांकित पंच आणि तदनंतर जहीर खान सर ते देखील एक नामांकित पंच आणि विजयजी भोईर सर ते देखील नामांकित पंच आहेत. SP पॅनलचे सर्व पंच आपल्याला या सामन्यासाठी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येत नाहीये म्हणजे डॉट चेंडू आणि आता गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. चेंडू ब्लॉकल मधून क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला. त्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि 2 धावा चित्त्याच्या चपळा यांनी पूर्ण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 ने टीमची टोटल पुढे सरकली. धाव संख्या धावफलकावरती यामधून जो संघ जिंकेल त्या संघामधून आम्ही एक संघ तर जय खोडियार यासोबत ती लढत असेल. या संघामधून जो संघ जिंकेल तो संघ जय खोडियार या टीम सोबत सेमीफायनलची पहिली लढत खेळेल. धावसंख्या धावफलकावरती 7 बॉल शिल्लक आहेत आणि 5 रनची गरज आहे. धावा धावफलकावरती 24 धावा. जय खोडियार या टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. नक्कीच इथे उपस्थित आहेत. रोशन आहेत त्या टीमचे कॅप्टन. नक्कीच एक अप्रतिम खेळाडू आहेत. पुन्हा एकदा बॅटची कडा शॉट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव सिंगल पूर्ण केली जाते आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 25. बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 4 रन्स.
तर इथून मात्र सामना स्पीडअप करायचा विनंती आहे. आपण चर्चा करू नका विकेट वरती. आणि अंपायर्स देखील इथून मात्र खेळाडूंना सूचित करत असताना त्वरित सामना सुरू करूयात. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 4 रन्सची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या विनंती. आपल्याकडे वेळ नाहीये. वेळेची इथून मात्र आपल्याला कमतरता भासते, जेणेकरून आपण उद्या सामने लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करूयात. आज आपण 11:30 पहिला सामना सुरू केला. फार विलंबाने इथून मात्र आजच्या दिवसामध्ये सामने सुरू केले. त्यामुळे आयोजकांनी उद्याच्या दिवसामध्ये काळजी घ्यायची. उद्या आपण लवकरात लवकर सामने सुरू कसे होतील याकडे लक्ष द्यायचं. आणि पंचांचा इशारा आलाय. सामना फिनिश. षटकार. टीम जिंकली आहे ती म्हणजेच ओम साई टेमगर. थँक्यू डीजे. तर लवकरात लवकर आपण टॉस साठी यायचंय. ओम साई टेमगर आणि जय खोडियार या 2 टीम मध्ये आपण टॉस करणार आहोत. जय खोडियार या संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला लवकरात लवकर मी विनंती करतोय. ओम साई टेमगर आपण शेकहँड करायचे दोन्ही संघ. मैदानाच्या आतमध्ये आपण शेकहँड करा आणि तदनंतर पराभूत होणाऱ्या संघाने इथून मात्र त्यांना मैदान सोडावं लागतंय. चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये त्यांचा देखील राहिला, मात्र काहीशा चुका त्यांना या स्पर्धेमधून बाहेर करतायत. चला टीमला विनंती आहे. ओमसाई टीमगर लवकरात लवकर इथून मात्र मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. तर रोशो त्यांचं नाव रोशन आहेत, मात्र ते रोशो या नावाने परिचित आहेत. एक चांगले टॅलेंटेड खेळाडू आहेत. नक्कीच आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ राहिलाय रोशोचा. तर नक्कीच रोशोचा अप्रतिम खेळ राहिलाय आणि ते उपस्थित आहेत. आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. ओमसाई टीमगर या टीमला विनंती आहे, चला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. आमचे सह आयोजक संदीप पिंकूबाई दादा चव्हाण हे देखील इथे येत आहेत आणि आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. तर मॅडम यांना विनंती आहे, आमच्या मुख्य व्यासपीठावरती ज्या मॅडम उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे आपण टॉस करूयात. तर मॅडम यांना विनंती असेल आपण टॉस करूयात तुमच्या शुभ हस्ते. ओमसाई टेमकर आणि त्या विरोधात तर ओमसाई टेमकर या संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि जय खोडियार या टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. तर नक्कीच ओमसाई टेमकर या संघाचा कॉल होता हेड्स आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच ओमसाई टेमकर या टीमने. प्रथमतः त्यांचा डिसिजन आहे तर नक्कीच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आपण चर्चा करणार नाही आहोत कारण की वेळ इथून मात्र आपल्याकडे कमी आहे आणि बॅटिंग एक वेगळा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. मॅडम यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती बसायचं, विराजमान व्हायचं आहे. चला 3 षटकांचा सामना आहे. 1 षटक पॉवर सर्कलचा असणार आहे, त्यामुळे त्वरित आपण विलंब न करता लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. तर जय खोडियार आणि ओमसाई टेमकर या संघाचे 12वे प्रतिनिधी मुख्य व्यासपीठावरती यायचे आहे.
तर आपण सामना सुरू करणार आहोत. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जय खोडियार या टीमला विनंती आहे, चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण 3 षटकांचा सामना खेळवणार आहोत. 1 षटक पॉवर सर्कलचं असेल. चला लवकरात लवकर